विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड टॉपिक नंबर 3च्या पुढील लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या पुढील लेक्चरमध्ये जात असताना काही ॲडिशनल प्रॉपर्टीज सर्कलच्या बाबतीमध्ये आपण शिकणार आहोत आणि आता पुढच्या एक्झरसाईजमध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला माहिती असावं की आपण कृती पुस्तिका किंवा ब्रिजकडं, कृतीपत्रिका इकडं तुमचं लक्ष आहे आणि असायला पाहिजे आपण सर्वांचं. ते एक रिव्हिजनचा भाग आहे, आपल्याला ब्रिजला जोडणारा एक तो ब्रिज आहे, सर्वांना तो माहिती असावा. एकदम सोपा भाग आजच्या ह्याच्यामधला आहे. आजच्या कृतीपुस्तिका तुम्ही जर बघत असाल तर निश्चितपणे सगळ्यांना ते सोडवणं एकदम सोपं काम आहे आणि एकदम सहज होण्यासारखा भाग आहे. ह्याचं कारण असं की आपण मॅथ्स 1च्या पहिल्या टॉपिकमध्ये 2 चलातील रेषीय समीकरणांची ओळख करून घेतलेली आहे. आणखीन एकदा हे लेक्चर्स परत एकदा ऐकला तर तुम्हाला अधिक चांगलं होईल. हे 2 चलामधलं रेषीय समीकरण आहे, त्याची जी डिग्री आहे ती 1 आहे. 2 चल आहेत, हे असं एक समीकरण दिले त्यांनी. मग या समीकरणाच्या उकली मांडायला म्हणले तुम्हाला. अशा मनात 2 संख्या धरा आणि त्याची बेरीज 12 येईल. कुठले पण घ्या, 11 1 10 2 9 3, बरोबर ना. अशा हे त्याच्या उकल्या येत राहतील. ही तिची उकल आहे. ह्याचं समाधान करणारं जो उत्तर आहे ते की तुम्ही 0 12 म्हटला तरी चालतं. असं एक्सची किंमत 0 घ्या, वायची 12 घ्या, 5 7 असं घेतलं तरी चालतं किंवा 6 6 घेतला तरी चालतं. हे एवढ्या सगळ्या उकली होतील. ह्या बेरीजच्या बद्दलच्या एकदम सोपी समीकरणं आजची आहेत आणि तुम्ही ते निश्चितपणे सोडवाल. आणखीन एक समीकरण आहे बघा, x - y = 8 असं काय तर दिले बघा. आता तुम्ही तुमच्या मनानं अशी उत्तरं तयार करू शकता. तुमच्या मनामध्ये ह्याला 9 घ्या, ह्याला 1 घ्या, म्हणजे 9 - 1 8 येते, म्हणजे 9 1 असं. 10 1 11 10 2 11 3 असं तुम्ही ह्या समीकरणाच्या उकली ह्या मांडायचं काम आहे. त्या रेषीय समीकरणांची ओळख ax + by + c हा स्टँडर्ड फॉर्म आपण बघितला होता. तोही फॉर्म इथं आजच्या कृतीपुस्तिकेमध्ये तुम्हाला दिसेल. तुम्हाला स्वतःला काही समीकरणं मांडायला सांगितलेत आणि त्याच्या उकली ठरवायला सांगितलेत. असं 2 चलातील असे समीकरण तयार करा की त्याची बेरीज 21 येईल. 2 समीकरणातील असं समीकरण 2 चलामधलं कुठलं पण घ्या, a + b = 16 घ्या. वजाबाकी 14 येईल, l - m = 14 असं तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही समीकरण तयार करा, त्याच्या मनानं उकली तयार करा, असा तो भाग होता. हा मुक्त प्रश्नामध्ये येतो. एकदम सोपा भाग आहे बाळांनो. आजचा भाग तेवढा बघा. आपले 2 चलातील रेषीय समीकरणाच्या पहिल्या टॉपिककडेही जरूरपणे बघा असं आहे. आपण आपल्या रेग्युलर टॉपिक नंबर 3मध्ये काही ॲडिशनल प्रॉपर्टीज आपण लर्न करणार आहोत, त्याचा आपण विचार करणार आहोत. तिथं आपण जाऊया. आजच्या कृतीपत्रिका नक्की बघणार आहात. शिवाय तुम्हाला आजपासून म्हणजे काही अशाही गोष्टी माहिती होणार आहेत की थोडासा अभ्यासक्रम आपला कमी पण होणार आहे. थोडा अभ्यासक्रम कमी होणार आहे. अभ्यासक्रम कमी होणार आहे म्हणजे अभ्यासक्रम जाणार नाही आहे, तो आपल्या सेल्फ स्टडीसाठी राहणार आहे. सेल्फ स्टडी एवढ्यासाठी करूया की जेणेकरून तुम्ही 11वी 12वीला हे गेल्यानंतर तुम्हाला हे वीक पॉईंट्स राहायला नको. आपण हे सगळं सेल्फ स्टडीमध्ये आता आपण त्याचा विचार करणार नाही. जो भाग आहे इथं टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला लर्न करण्यासाठी, त्याच्यावरचे प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल बोर्ड परीक्षेला येणार नाहीत असं होईल, पण त्या अभ्यासक्रमातून जाणार नाही. तुमच्या स्वयं अध्ययनासाठी आता जो सगळीच प्रोसेस आपली स्वयं अध्ययनासाठी आहे. मी कुठं आहे, तुम्ही कुठं आहात, फक्त चॅनलला सबस्क्राईब करत आहात, चॅनलला जोडले जात आहात आणि माझं तुम्ही ऐकत आहात, व्ह्यू वाढवत आहात, म्हणून आपण एका ठिकाणी आहोत. याची एक गणिताची एक मजा, एक गंमत घेत आहोत आपण. तुम्ही तुमच्या लवकरच शाळा सुरू व्हावी आणि आपण सर्वजण आपल्या भेटावं आणि आपलं जे ऑफलाईन शिक्षण आहे ते सुरू व्हावं हा प्रयत्न आहे. तत्पूर्वी आपला वेळ वाया जायला नको. आपण त्या गणिताशी संलग्न राहूया. तुमचे सर्व शिक्षक, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण व्हावा हीच अपेक्षा आहे. छानपैकी सहकार्य करत आहात असं सहकार्य राहू द्या. थोडे ॲडिशनल प्रॉपर्टीज लर्न करताना काही भाग आत्ता थोडासा आपण जादा बघणार आहोत इथं आणि त्याचा उपयोग करून काही न्यू कन्सेप्ट्स या टॉपिकच्या लास्टच्या टप्प्यामध्ये सर्कलमध्ये एकदम पहिल्यापासून जे सगळे लेक्चर्स ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना ते एकाच ठिकाणी सगळे लेक्चर्स बघता येतात. तुम्हाला ते मिळेल कुठेही एकाच ठिकाणी सगळं आणि तेव्हा त्याची मजा तुम्हाला घेता येईल की हे कसं आहे, हा अभ्यास कसा आहे. काही मुलांचे फोन, काही मुलांचे व्हॉट्सअपवरून नंबर येतात की सर हे लेक्चर आम्हाला सापडत नाही. तुम्ही एका ठिकाणी ती सगळी आपली लिंक दिलेली आहे, त्यामध्ये ते सगळे लेक्चर्स एका ठिकाणी मिळतात सुद्धा, काय अडचण नाही. तर आता मग बघूया. पहिला जो फॉर्म आपल्याला दिला आहे की थेरम ऑन
थेरम ऑफ द अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. एक टँजंट आणि एक सेकंड, एक टँजंट स्पर्शिका आणि एक छेदिका ह्यांच्यामधला एक थेरम इथे लर्न करायला सांगितला आहे. तो थेरम आपण जरासा डायरेक्टली लर्न करणार आहोत आता. त्याच्यासाठी एकच बेस तुम्ही लक्षात घ्या. फक्त एक बेसिकली हा एक कन्सेप्ट लक्षात घेऊया. तुम्हाला माहिती आहे आपण लर्न केलेली प्रॉपर्टी. एक असं करूया, हे बघा हा आहे ना, हा आहे ही टँजंट आहे आता सर्कलची, बरोबर ना, ही बघा ही. आणि एक सेकंड काढतो आणि ही सेकंड म्हणजे एक छेदिका ही बरोबर अशी करतो बघा याच्यातून जाणारी. तुम्ही मला ह्या कोणाचं माप सांगा आता. हा जो कोण आहे ना, हा कोण किती अंश असेल ह्या सेकंड आणि टँजंटमधला, किती अंश कोण तयार होईल. ही आहे स्पर्शिका, ही आहे वर्तुळाची छेदिका, ह्यांच्यामधला जो कोण आहे तो किती अंश होणार. हा बरोबर किती अंश होणार सांगा बरं. आता ह्या फिगरमध्ये बघा हाच कन्सेप्ट तुम्ही, हे जे फक्त आपण बघतोय हे फक्त फिगरमध्ये बघूया. हा जो कन्सेप्ट आहे इथं, म्हणजे हे असं लर्निंग करूया आपण आता. हा जो भाग आहे ना इथं बघूया बघा. इथं मी सेकंड काढतोय बघा, अशी अशी बघा. ही छेदिका एक रेषा असेल जाणारी, ही छेदिका काढली, ही छेदिका आणि ही त्याची स्पर्शिका असे. आता लक्षात घ्या हा कोण किती अंश दिसतो तुम्हाला. हे सेंटर आहे, ही टँजंट आहे आणि ही मग रेडियस झाली. रेडियस स्पर्शिकेला किती अंश कोण करणार, 90 अंश कोण करतो. याचा दुसरा एक भाग इथं असा तयार होतो. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोण हा एक स्पर्शिका आणि एक छेदिका असेल. ही एक स्पर्शिका आहे, हे बघा इथं, ही एक स्पर्शिका आहे आणि ही एक त्याची छेदिका आहे. ह्यांच्यामधल्या स्पर्शिका आणि छेदिकाने तयार झालेला कोण हा कोण 90 अंश असतो बघा. ही याची स्पर्शिका आहे आणि ही त्याची छेदिका आहे. तर तुमच्या एक गुणधर्म लक्षात येतो का बघा. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोण सुद्धा आंतरलिखित कोणाचे गुणधर्म पाळतो. म्हणजे काय करतो, आंतरलिखितचा जो कोण आहे, आंतरलिखित कोण जो आहे ना, तो कोणते गुणधर्म पाळतो बघा जरासं. हे बघा आंतरलिखित कोण, समजा की एक सर्कल आहे सर आणि एक आंतरलिखित कोण करतोय मी असा. हा आंतरलिखित कोण आहे. हा कोण समजा हा कंस जर 100चा असेल तर हा कोण कितीचा येणार, 50चा येणार. आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तसं हा जो थेरम आहे, कुठल्या थेरमचं नाव आहे, या टँजंट सेकंड, स्पर्शिका आणि छेदिका. ही बघा ही आहे स्पर्शिका, वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करणारी स्पर्शिका आणि 2 बिंदूमध्ये छेदणारी ही छेदिका. ही बघा ही आहे छेदिका, 2 बिंदूमध्ये छेदते ती छेदिका होते आणि एका बिंदूत स्पर्श करते ती स्पर्शिका होते. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोण सुद्धा आंतरलिखित कोणाचे गुणधर्म पाळतो. म्हणजे तो त्याच्यामध्ये त्या स्पर्शिका आणि छेदिकेमध्ये जो कंस सापडला आहे हा कंस बघा त्या कंसाच्या निम्मा असतो. बघा बरं आता ह्या स्पर्शिका आणि ह्या छेदिकेमध्ये सापडलेला कंस आहे, तो कंस हा अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळाचं माप किती असतं बाळांनो, 180 आणि त्याच्या हा निम्मा असतो. म्हणजे किती अंश कोण आहे, 90चा कोण आहे. बघा जसं आंतरलिखित कोण हा आंतरखंडित कंसाचा निम्मा असतो, तसं स्पर्शिका आणि छेदिकेमुळे तयार झालेला कोण सुद्धा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. ही संकल्पना इथं प्रूफ सहित बुकमध्ये दिलेली आहे. प्रूफ थोडा वेळाकरता बाजूला ठेवूया आपण, प्रूफ नको, अंडरस्टँडिंग करूया. लक्षात आलं. आता आणखीन एक इथं असा पण भाग होतो बघा, ही पण प्रॉपर्टी आपण लर्न करायची आहे. हा गुणधर्म ह्या फिनॉमिना लक्षात घेऊन आपल्याला हा स्पर्शिका छेदिकेचं प्रमेय शिकायचं आहे. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोण, स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोण सुद्धा हा त्या कंसाच्या मापाच्या त्याच्यामध्ये सापडलेल्या स्पर्शिका आणि छेदिकेच्या दरम्यान सापडलेला जो कंस आहे त्या कंसाच्या मापाच्या तो निम्मा असतो. स्पर्शिका छेदिकेच्या तो निम्मा असतो असा तो भाग आहे. हे बघा इथं पुन्हा एक सर्कल काढतो. तुम्ही मात्र बांगडी नाण्याचा वापर करूनच काढा. इथं एक मी कोण काढतो बघा, एक स्पर्शिका काढतो अशी आणि एक छेदिका काढतो अशी. हे बघा आता जो ABC नावाचा कोण आहे, हा कोण आहे, तो कोणसुद्धा कोण ABC हा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. माप कोण ABC बरोबर, माप कोण ABC बरोबर हा 1/2 माप कंस AXC, माप कंस
AXB या कंसाच्या मापाच्या तो निम्मा असतो. त्याचं प्रूफ आहे. ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घेऊन पुढचा अभ्यास शिकायचा आहे. आणखीन एक ॲडिशनल प्रॉपर्टी इथं लक्षात आली की बघा तुमच्या, हा कोनसुद्धा बघा, हा असा हा कोन APB हा सुद्धा याच कंसाच्या निम्मा असणार का नाही बघा. म्हणजे पर्यायानं हे दोन्ही पण कोन सारखे असणार. बघा ABC हा कोन ह्या कंसाच्या निम्मा असतो, स्पर्शिका छेदिकेचं गुणधर्म आहे. आणि हा जो आंतरखंडित कोन आहे तो त्याच कंसाच्या निम्मा आहे. म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही कोन सारखे आहेत. हे लर्न करायचं आहे. ह्याचा आधारे आपल्याला पुढच्या काही गोष्टी शिकायच्या आहेत. ह्या संकल्पना मनामध्ये घ्यायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. आणि मग आपल्याला काही ॲडिशनल प्रॉपर्टीज आपल्याला पुढच्या म्हणजे अभ्यासाकरता ह्याचा पुढचा भाग लर्न करण्याकरता आपल्याला ह्याची गरज आहे. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोन हा आंतरलिखित कोनाचे गुणधर्म पाळतो. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोनसुद्धा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. हा कोन ABC हा त्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. ही एक प्रॉपर्टी विथ प्रूफ त्यांनी दिले. थोडं 25% जे इलिमिनेशन आहे त्याच्यामध्ये हे प्रूफचं एवढं महत्त्व नाही आहे, पण हे संकल्पना म्हणून तुम्हाला माहिती असू दे की आपल्याला ते माहिती असू दे. हा भाग असल्याशिवाय पुढची आपण एक्झरसाईजमध्ये पुढची गणित आपण सॉल्व्ह करू शकणार नाही किंवा पुढच्या प्रॉपर्टीजसुद्धा आपण लर्न करणार नाही. पुन्हा 1-2 थोडासा हा भाग जरा समजून घ्यायचा आहे. कोन कंस यांच्यामध्ये रिलेशन मागच्यामध्ये कसं आलं होतं, आता जरा कसं आहे. आता थोडंसं जीवांचं आंतरविभाजनाची एक प्रॉपर्टी दिली त्यांनी. जीवांचं आंतरविभाजन प्रॉपर्टी बघताना मानातला गोंधळ एक काढून टाकायचा. फिगर सेम राहणार आहे. पेज नंबर ही अल्टरनेट सेंटेन्स ऑफ द अबाव थेरम होतं. हे आणि हा कोन सारखा कसा असणार हे एक तर दिलं होतं. पेज नंबर 76वर दिले. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हा एक प्रमेय इथं आहे शिकण्यासाठी आपल्याला. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांचे आंतरविभाजनाचे प्रमेय. जीवांचे आंतरविभाजन इथं फिगरमध्ये गोंधळून जाऊ नका. आता ही आकृती आपण मागच्या अभ्यासामध्ये शिकली, त्याचा वापर केला, तीच आकृती इथं आहे. पण आता जीवांचा विचार करायचा आहे, कोणाचा आणि कंसाचा विचार करायचा नाही आहे. थेरम ऑन इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड, जीवांचे आंतरविभाजन प्रमेय. जीवांचे आंतरविभाजन प्रमेय बघूया काय आहे जीवांचे आंतरविभाजन प्रमेय. हा कंस त्या आकृतीच्या संदर्भातली संकल्पना होती, त्यामुळे त्या आकृती कन्सेप्ट आता काढून टाकूया. जीवांचे आंतरविभाजन प्रमेय. जीवा पेज नंबर 77वरती एक थेरम दिला आहे बघा. तो माहिती असू द्या, प्रूफ म्हणून नको, पण थेरम म्हणून माहिती असू द्या, त्याच्या आपल्याला फार आवश्यकता आहे. त्यात 2 जीवा दिलेत तिथं. आता जीवांचे आंतरविभाजन ही बघा, AB नावाची एक जीवा आहे, दुसरी ही जीवा आहे CD नावाची एक जीवा काढली बघा तिथं. आणि इथं सेंटर याचं P आहे असू द्या. आणि मग इथं AB आणि याचं नाव आहे CD. आता जीवांचे आंतरविभाजन हा कोन जो आहे ना इथला ई कोन काढताना आपण मागच्या अभ्यासामध्ये शिकलो. ई कोन काढताना तो 2 कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मा असतो. हा कंसाचा गुणधर्म. आता कंस नको आपल्याला. ह्या AB जीवा आणि ह्या AB आणि CD ह्या 2 जीवांचे जे 4 भाग पडलेत ना, त्यांच्याबद्दलचा एक थेरम पूर्ण करायचा आपल्याला. जीवांचे आंतरविभाजन प्रमेय. जीवांचे या फिगरवरनं जीवा ह्या असा करतात बघा. जीवांचे आंतरविभाजन. जीवांचे आंतरविभाजन प्रमेय. या प्रमेयामध्ये आपल्याला ह्या गुणधर्मामध्ये शो दॅट, प्रूव्ह दॅट हे असं होतं. AE गुणिले काय सांगितले बघा सुरू करायला, EB बरोबर CE गुणिले ED. हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. ह्या प्रूव्ह दॅटची संकल्पना इथं एकदम सोप्या संकल्पनेने प्रूव्ह दॅट करायचं आहे. आणि याचं ॲप्लिकेशन बनवून आपल्याला गणित सोडवायचे आहेत. आकृतीचा गोंधळ नको सर. हीच आकृतीत पाठीमागे होती तेव्हा हा कोन काढायचा होता. हा कोन काढताना ह्या 2 कंसांच्या मापांच्या बेरीजचा निम्मा घ्यायचा होता. आता आपल्याला ह्या रेषाखंडापैकी हा रेषाखंड दिला जाईल, हा दिला जाईल, हा दिला जाईल, याची किंमत काढायला सांगितली तेव्हा आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करावं लागणार आहे, जीवांचे आंतरविभाजन. मग हे प्रूव्ह दॅट करा. हे
कसं प्रूव्ह दॅट होतं? मेन पुस्तकमध्ये जी सिमिलॅरिटी हे पहिला धडा होता, दुसरा पायथागोरस होता, तिसरं सर्कल आहे. तिसऱ्या पायथागोरस शिकताना सिमिलॅरिटी लागते, सर्कल शिकताना पायथागोरस लागतो आणि सिमिलॅरिटी लागते. असं कॉम्बिनेशन करत आपण पुढं चालू आहे. एक कन्स्ट्रक्शनमध्ये हे आपण जोडून घेऊया, रचना हे फक्त फिगरमध्ये जोडूया असं. आता हे दोन जोडल्यामुळे नेमकं काय होतं बघा, इथं दोन ट्रायंगल तयार होतात आणि हे दोन ट्रायंगल तयार झाल्यानंतर याचं वैशिष्ट्य बघा, हा ई कोन ह्या ई कोन एवढा असणार आणि कोन ए जो आहे, कोन ए हा ह्या बी सी ह्या कंसाला अंतरखंडित करतो आणि कोन डी सुद्धा ह्या बी सीला पकडतो. हे दोन्ही ए आणि डी कंस एकाच कंसातले अंतर्लिखित कोन आहेत बघा. म्हणजे ह्याचा अर्थ असा होता, एकाच कंसातले अंतर्लिखित कोन ए हा कुणास एकरूप असणार बघा, कोन डीला. एकाच कंसातील अंतर्लिखित कोन ह्या एकाच कंसामध्ये हे अंतर्लिखित झालेले कोन आहेत, एकाच कंसाला पकडतात. साधी गोष्ट लक्षात घ्या, ए हा कोन बी सीच्या निम्मा असणार आणि डी हा कोनसुद्धा बी सी कंसाच्या निम्मा असणार, बरोबर ना? हां. आता त्यानंतर मी काय लिहितो बघा, कोन ई लिहित असताना ए ई सी एकरूप कोन ई असा लिहितो बघा, कोन ई डी ई बी विरुद्ध कोन. लक्षात आलं का बघा जरा, विरुद्ध कोन. हे दोन कोन आहेत ते विरुद्ध कोन आहेत, हे दोन कोन विरुद्ध कोन आहेत, विरुद्ध बघा बरं. हा आणि हा विरुद्ध कोन आहे की नाही? झालं की बस झालं. या त्रिकोणाचा आता काय करूया, हे जे दोन त्रिकोण आहेत ना ते समरूप मांडूया की. आपण सिमिलॅरिटीमध्ये गेलो बघा, सर्कलचा फक्त टेक्निकली वापर केला. आता ह्याचं मी ए ई सीचं सिमिलर टू द ट्रायंगल, ए ई सीला सिमिलर टू द ट्रायंगल काय म्हणतो बघा, आता सिमिलर टू द ट्रायंगल डी ई बी. कारण का बघा, ए हा डी सी एकरूप आहे, ई हा ईचा विरुद्ध कोन आहे आणि कोणती कसोटी लागू पडली तर कोको किंवा ए टेस्ट झाली बघा, ए टेस्ट झालं. आपल्याला उत्तर मिळालं की नाही बघा. आता जरा बाळांनो, हे दोन उत्तरं आपल्याला इथंपर्यंत पोहोचलं की नाही बघा. आता हा भाग दिसतो का तुम्हाला? हां आहे, दिसतोय. तर इथं काय करतो मी, ह्याच्या दोन समरूप त्रिकोण असतात तेव्हा त्याच्या सर्व बाजू प्रमाण असतात, सर्व कोण एकरूप असतात. कोणाचा काय विचार नाही, आपल्याला बाजूकडे जायचं आहे. म्हणजे मी असं लिहितो बघा, ए ई छेद डी ई बरोबर ई सी छेद ई बी बरोबर ए सी छेद बी डी. ए सी छेद बी डी. आता ए सी आणि बी डीचा विचार इथं करायची गरज नाही आहे, ते आपला कन्स्ट्रक्शनचा भाग होता म्हणून मी हे पेर काढून टाकतो. ही पेर काढून टाकली आणि लास्टला आता आपल्याला जे राहिलं त्याचं गुणाकार करूया. बघा बरं काय राहिलं आता, ए ई गुणिले ई बी. बघा बरं तिरकस गुणाकार करतो मी आता. कोणाचा गुणाकार करतोय बघा, ए ईला ए ई गुणिले काय होणार बघा आता ई बी, बरोबर आहे. याचा ह्या दोन्हीचा विचार करतोय आपण फक्त. आणि ह्याचा गुणाकार करा सीई किंवा ई सीई गुणिले काय होणार सांगा आता डी. ह्याचा तिरकस गुणाकार तयार झाला. अशा रीतीनं जीवांचं आंतरविभाजनाचं गणित सोडत असताना, गणित कसं सोडायचं बघा. समजा हे 10 आहे, हे 5 आहे, हे 4 आहे, तर याची लांबी कशी? तर सरळ हे ई ए ई बी ई सी ई डी असं लिहिणार आहोत आणि आपण हे गणित सोडवणार आहोत. ह्याला म्हणतात जीवांचे आंतरविभाजन प्रमेय. परत आणखीन एकदा बघूया, हे प्रमेय सिद्ध कसं झालं. एकदम सोपं टेक्निक आहे. पहिल्यापासून सगळे टॉपिक्स आपल्याला जर लर्न करत असाल, तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर हे निश्चितपणे तुम्हाला आवडेल अशी कन्सेप्ट आहे. बघा हे होतं, हे दोन जीवांचं आंतरविभाजन प्रमेय. आणि जीवांच्या आंतरविभाजनासाठी आपल्याला ए ई ई बी एकाच जीवावरनं सरळ पुढं जायचं, ए ई ई बी गुणिले सी ई गुणिले ई डी. हे का असं होतं, हे असं का घ्यायचं असतं, म्हणजे काय हे समजलं तर याचं प्रूफही माहिती होईल आणि कसं गणित सोडायचं याच्याबद्दल टेन्शन आणा नाही, प्रॉपर्टी लक्षात ठेवायचा भाग नाही, आपल्याला प्रिपेअर करता येतं. इथले दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले. कोणत्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार. ए हा कोन डी एवढा असणारच. नीट बघा अजून एकदा, ए हा कोन हा असणार आहे. एकाच कंसातील अंतर्लिखित कोन एकरूप असतात. ए हा कोन बी सीला पकडला आहे, डी हा कोननं सुद्धा बी सीला पकडला आहे, म्हणजे तो बी सीच्या निम्मा असणार. आणि हे दोन्हीच्या दोन्ही कंस एकाच कंसामध्ये अंतर्लिखित असणारे कोन आहेत. एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. हे दोन्ही पण एकरूप लिहिलो आपण. विरुद्ध कोन नक्की एकरूप असतात, ही कन्सेप्ट तुम्हाला 8वी पासून माहीत आहे.
एकमेकाचे विरुद्ध कोण. आणि दोन कोण एकरूप आल्यानंतर ते दोन त्रिकोण कोकोकोसनुसार समरूप येतात. मग त्याच्या बाजूप्रमाणे मांडल्या, तिरकस गुणाकार केला आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. आलं लक्षात बाळांनो सगळ्यांनी? ह्याला म्हणायचं जीवांचे आंतरविभाजन. परत एकदा नीट लक्षात घ्या, एकदम सोपी संकल्पना आहे. आता याच्यानंतर दुसरी एक प्रॉपर्टी आपल्याला तिथं लर्न करायला सांगितल्या, ती प्रॉपर्टी आपण बघूया. जीवांचे पुढचं प्रॉपर्टी बघा. आंतरविभाजन कसं होतं, पेज नंबर हे जे आपण आता लिहिले बी पेज नंबर 77वरती अक्षरशः असं दिले बघा. तुमच्यामध्ये ते बघा, तुम्ही ते रीड करा, नीट लक्षात घ्या. निश्चित तुम्हाला सर्कल आवडेल आणि सर्कल ज्याला आवडलं त्यालाच आउट ऑफ आउट किंवा त्यालाच ते मॅथ्समध्ये त्या मॅथ्स सेकंडमध्ये इंटरेस्ट वाटतो. मी ज्या वेळेला बाहेर कुठं गेलो की मुलांच्या शंका आहे फक्त सर्कल टॉपिकमध्ये चॅलेंजेबल प्रश्न सोडवणे तिकडे जास्ती असतात. म्हणजे सर्कलच्याबद्दल जर असं मुलांना पुन्हा पुन्हा समजून घ्यायची आवश्यकता भासते. तुम्ही पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स बघाल, आमच्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आपलं परिवार वाढवत जाऊया, गणित मैत्री हा परिवार. आता एक सेकंड प्रॉपर्टी आहे बघा, जीवांचे बाह्य विभाजन. ह्या दोन जीवा वर्तुळाच्या आतमध्ये छेदत होत्यात म्हणून ह्याला आंतरविभाजन असं म्हणलं. वर्तुळाच्या आतमध्ये ह्या दोन जीवा एकमेकांना छेदत होत्या म्हणून हे आंतरविभाजन होतं. आता दोन जीवा आपण विचारात घेणार आहोत, त्या जीवा बाहेर छेदणाऱ्या आहेत. आत छेदणाऱ्या जीवांचं होतं, आता जीवांचं बाह्य विभाजन ही संकल्पना आता आपण बघणार आहोत, ती शिकणार आहोत. ओके बाळांनो, जीवांचे बाह्य विभाजन. पेज नंबर 78वर एक कृती त्यांनी सॉल्व करायला दिल्या आणि त्या सॉल्व केलेल्या कृतीनुसार आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. बघूया तर मग जीवांचं बाह्य विभाजन. एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड. जीवांचे बाह्य विभाजन. जीवांचे बाह्य विभाजन, बाहेरच्या भागात छेदणाऱ्या दोन जीवा. ही मगाशी जी ए बी होती ना, ही अशी काढूया आणि हिथं जे आहे ना, ही सी डी असं काढूया. आणि मग हे काय होणार, हे बघा, ह्या दोन जीवा, हिचं नाव ए बी आहे, ही अशी होती आणि ही सी डी अशी एकमेकांना छेदली होती आणि ई बिंदू इथं आला होता. आता ह्याचा छेदनबिंदू ई आहे ना, तो बाहेर आहे. आता इथं मात्र हे थेरम आपण कसं लर्न करणार आहोत, ह्याला म्हणतात या दोन जीवांचे बाह्य विभाजन थेरम. मागच्याही आकृतीमध्ये आपण ए डी आणि ए सी जोडलं होतं बघा, म्हणजे ते दोन बी डी आणि ए सी जोडलं होतं. तसं इथं दोन ट्रायंगल फॉर्म करण्यासाठी ना थोडं हे ए डी आणि हे दोन सी डी आपण जॉईन करून टाकूया, म्हणजे आपल्याला याचं प्रूफ ही पूर्ण करता येईल. जीवांचे बाह्य विभाजन कसं करायचं आहे बघा. बाह्य विभाजन कसं आहे बघा, प्रूव्ह दॅट करायचं आहे सी ई गुणिले ई डी म्हणजेच ए ई संपूर्ण भाग गुणिले फक्त बाहेरचा भाग. हे बघा, हा संपूर्ण भाग गुणिले बाहेरचा भाग बरोबर ह्याचा संपूर्ण भाग सी ई आणि फक्त बाहेरचा भाग डी, असं ते थेरम आहे बघा. थेरम कसं आहे बघा, संपूर्ण भाग गुणिले बाहेर भाग आणि ह्याचा संपूर्ण भाग सी ई आणि हा फक्त बाह्य भाग. हे कसं काय होतं तयार उत्तर, यासाठी सुद्धा मागायसारखंच एक अँगल निगडं दोन ट्रायंगलना चूज करायचं आहे, कोको कसोटीमध्ये बसवायचं आहे, त्यांच्या बाजू प्रमाणात मांडायचे आहेत, पुन्हा तिरकस गुणाकार करायचं आहे. आपण आपल्या उत्तरापर्यंत आरामात पोहोचणार आहोत. ओके बघा ना, सेम टू सेम. चला तर मग याच्यामध्ये जाऊया. आता हा जो भाग आहे, आता हे बघा काय जोडूया, हे ए डी जोडूया. ए डी म्हणजे एक ट्रायंगल फॉर्म तयार होईल आता. आणि दुसरा हा जोडूया बघा, बी, हे बी सी जोडूया. हां, आणि याच्यामध्ये ना की आपण आता हे दोन ट्रायंगलचा विचार करूया. कुठला ट्रायंगल आता, हे बघा, हा बघा ए डी ई आणि बी सी ई. लक्षात आलं का तुमच्या कोणत्या ट्रायंगलकडे बघायला म्हणतो, हे बघा हा ट्रायंगल, त्याची नावं आपल्याकडे आहे का, हे बघा हा ट्रायंगल आणि रिमेनिंग हा, हे बघा हा ग्रीनिश, हा बघा हा. ह्या दोन ट्रायंगलमध्ये जे काय व्यक्त होता येईल इथं आपल्याला पोचायचं आहे टू प्रूव्ह. आता याचं साध्य 3 वाक्य मांडावी लागतील. पहिलं वाक्य, काय कॉमन दिसते सांगा बरं या दोन्हीकडं, दोन्ही ट्रायंगलमध्ये काय कॉमन दिसते तुम्हाला. कॉमन अँगल कोणता, कोण ई, होय ना, लिहितो बघा, कोण ई इक्वल टू अँगल ई. कॉमन सामायिक आहे का नाही बघा बरं, सामायिक. ई हा कोण जो आहे ना तो ए डी ईमध्ये पण आहे आणि सी बी ईमध्ये पण आहे. आता आणखीन एक वैशिष्ट्य बघा,
हा जो ए कोण आहे, ए कोण, हे जराशी गंमत आहे, इथं तुमचं लक्ष जास्ती असायला पाहिजे. ए हा कोण हा बीडीच्या निम्मा असणार, बरोबर काय बघा. आणि सी हा कोणसुद्धा बीडीच्या निम्मा असणार. ए आणि सी आता परत हे दोन्ही कोण हे एकाच कंसातील आंतररेखित कोण आहेत किंवा त्यांनी एकाच कंसाला आंतरखंडित केलेलं आहे. म्हणून कोण ए हा कोणा एवढा असणार सांगा, कोण सी एवढा असणार. एकाच कंसातील आंतरित कोण, एकाच कंसामधले आंतरखंडित झालेले कोण, एकाच कंसातील आंतरखंडित कोण हे एकरूप असतात. हे थेरम पण एकदा येऊन गेलो होतं बघा आपण. हा थेरम हे करोलरीमध्ये आपण बघितलं होतं. हे बघा हा थेरम इथं आहे, पेज नंबर अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. एकाच कंसामधले कोण, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, पेज नंबर 68 वरती होतं बघा, ए आणि सी. बस झालं. आता तुम्ही हे दोन ट्रायंगल कुठला घेऊया, ए ई डी म्हणूया, किंवा तुम्ही हे ट्रायंगल ए ई डी सिमिलर टू द ट्रायंगल ए एवढाच कुठला कोण आहे सांगा, सी आहे. ए हा बी डीच्या निम्मा आहे, बरोबर ना, आणि सी हा बी डीच्या निम्मा आहे. किंवा हा एकच कंस त्याने आपल्या स्वतःवरती पांघरून घेतलेला आहे. एकाच कंसातील ते कोण आहेत, आणि ईला ई येणार आणि उरलेलं अक्षर जे डी आहे, आणि ते डी हे अक्षर याच्यामधल्या कुठल्या कोण एवढा नव्हा बी एवढं येणार. कुठली कसोटी, ए टेस्ट कोको कसोटी. परत आणखीन एकदा बघा, हा ई जो कोण आहे तो या वरच्या ट्रायंगलमध्ये आणि ह्या ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. नीट लक्ष देऊन बघा, ट्रायंगल नीट बघा. हा ट्रायंगल आहे तो हा असा आहे, हा वरच्या बाजूचा ट्रायंगल हा, आणि हा असा आहे बघा. याच्यामधला दोन्हीकडे कॉमन असणारा अँगल ई आहे, समजलं सगळ्यांना. त्यानंतर म्हणून कॉमन लिहिलं, ए हा कोण बी डीच्या निम्मा असणार, सी हा कोण बी डीच्या निम्मा असणार. कोण ए आणि सी हे एकाच कंसामध्ये आंतरलिखित झालेले कोण आहेत, आणि म्हणजे एकाच कंसातील सर्व कोण एकरूप असतात ही करोलरी होती एकाच कंसातील. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर आले. सिमिलर दोन ट्रायंगल आल्यानंतर आपण इथं पोचलो सुद्धा. बघा कसं पोचलो. याच्या बाबतीत काय मांडूया सांगा आता बाळांनो, हे कसं लिहिणार आता, कसं लिहूया, ह्याच्या बाजूप्रमाणात मांडूया की कोणाच्या, ह्या ट्रायंगलच्या. इथं लिहितो बघा जरासं, दिसते तुम्हाला ना. हां, ए ई छेद सी ई बरोबर ई डी छेद बी ई. तिसरं लिहायची गरज दिसत नाही आहे. काय आहे पाहिजे आता, ए डी आणि बी सी. ए डी आणि बी सी याची काही गरज दिसत नाही बघा. ए डी आणि बी सी हे एवढेच तुकडे होते, ते ह्या जीवांचे होते. हां, तर तिरकस गुणाकार करूया, त्रिकस गुणाकार करूया. हा काय आहे सांगा बरं, हा बी ई आहे ना, दुसरा बी ई, दुसरं ई डी, आणि हे ई बी किंवा बी ई आहे बघा. ह्याचा त्रिकस गुणाकार करा, काय होणार बघा, ए ई गुणिले बी बरोबर ई डी किंवा डी ई सी ई गुणिले, त्रिकस गुणाकारामधनं हे उत्तर तयार होतं. बघा समजलं का सगळ्यांना. ए ई गुणिले बी बरोबर सी ई गुणिले ई डी. परत आणखीन एकदा हीच प्रॉपर्टी बघूया. ॲप्लिकेशन्स ऑफ दी, आहोत आपण थर्ड टॉपिकमध्ये. रिलेशनशिप ते फर्स्ट टॉपिकमधलं समरूपता, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्सना सिमिलर म्हणण्यासाठी ए कसोटी ही सर्वोत्तम प्रॉपर्टी होती. ती प्रॉपर्टी आपण लर्न करत आहोत. त्या ए कसोटीचं शांतपणे नीटपणे आपलं ॲप्लिकेशन करत आहोत. परत आणखीन एकदा बघूया. हे थेरम समजलं का सगळ्यांना. परत एकदा अशी आणखीन एक करोलरी बघून मग आपण काही प्रॉब्लेम्स त्या एक्झरसाईजमधले काही सम्स आपल्याला सोडवायचे आहेत. बघा परत आणखीन एकदा, ही ए बी जीवा ही अशी पुढं वाढवली. सी डी ही जीवा वर्तुळाच्या आत छेदत नव्हती, ती बाहेर छेदली आणि ईमध्ये छेदली. मग आपण हे कन्स्ट्रक्शनमध्ये हे आणि हे जोडलं, त्यामुळे हा ट्रायंगल एक वरचा ट्रायंगल तयार झाला ए डी ई, आणि हा एक ट्रायंगल तयार झाला, हा आणि हा. जर असं हिरव्या रेषा काढून दाखवलेला आणि लाल रेषा काढून दाखवलेला. दोन्हीकडं कॉमन ई आहे. ए आणि सी ह्या दोन्ही कंसांनी बी डीला पकडले, किंवा हा बी ए डी हा एकच कंस किंवा बी सी डी ह्या एकाच कंसामध्ये ते आंतरिक कोण आहेत. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क ही कन्सेप्ट लक्षात घ्या. एकाच वर्तुळातील आंतरलिखित कोण एकरूप असतात, म्हणजे ए आणि सी हे बी डीच्या निम्मे आहेत याच्यावरून लक्षात घ्या. किंवा हे दोन्हीच्या दोन्ही कोण हे एकाच कंसामध्ये आंतरित बाळानो, म्हणून हे दोन्ही कोण सारखे. जेव्हा एका त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन्ही कोणाशी अनुक्रमे एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण कोको ह्या कसोटीनुसार सिमिलर असतात. ए या टेस्टनुसार ते सिमिलर असतात. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याच्या ऑल साइड्स मे बी इन इक्वल रेशो. आपण पहिली दोन अक्षरे लिहिली, नंतर ह्याची पहिली दोन अक्षर लिहिली.
दुसरी 2 लिहिली, ह्यातली दुसरी 2 लिहिली, पहिलं तिसरं लिहिलं. ह्याच्यामध्ये आपल्या उत्तरासाठी एक पेर नको होती, ह्यांचा फक्त तिरकस गुणाकार केला आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. पुन्हा एकदा ही 2 थेरम्स असे होते. लक्षात कसं ठेवायचं आहे बघा, जीवांचं बाह्य विभाजन आणि जीवांचं आंतरविभाजन ह्या दोन्हीमधला गोंधळ नाही करायचा. लक्षात ठेवण्याचं एक टेक्निक परत अनुभवातून मला आहे, ते कसंही लिहायचं नाही. परत आणखीन एकदा बघा, तुम्ही हे मांडत असताना असं मांडलात तरी चालतं बरं का. हे बघा, समजा हे असं तुमचं ह्याचं प्रॅक्टिस पाहिजे. हे AB आहे किंवा हे PQ आहे, समजा PQRS, आणि हे गणित सोडत असताना तुम्हाला इथं काहीतरी A नाव दिले, तर AP गुणिले AQ असं लिहू शकता. APAQ बरोबर AS गुणिले AR. ह्याला म्हणायचं जीवांचं आंतरविभाजन. हा जो कॉमन पॉईंट आहे ना, तो सगळीकडे येतोच. काय येतो? A बघा, कॉमन पॉईंट आहे ना, तो A गुणिले A गुणिले A गुणिले A असं. कॉमन पॉईंटच्या पुढं काय करायचं, आता एकाच जीवेचे दोन्ही भाग घ्यायचे. आता कुठली जीवात? PQ. एकदा P घ्या, एकदा Q घ्या, PQ घ्या, आणि एकदा S घ्या, एकदा R घ्या, किंवा पहिल्यांदा R घ्या, पहिल्यांदा S घ्या. असा तो भाग होता जीवांचं आंतरविभाजन. बाह्यविभाजन लक्षात कसं ठेवायचं आहे बघा, संपूर्ण भाग. बघा, काही मुलं हे लिहित असताना असं AB गुणिले B लिहितात, असं नाही आहे ते. बघा, संपूर्ण भाग, या बाह्य विभाजनाचा संपूर्ण भाग AE गुणिले फक्त बाहेरचा भाग, बाह्य भाग, बरोबर संपूर्ण भाग CE गुणिले फक्त बाहेरचा भाग. ह्या 2 प्रॉपर्टीजचा यूज करायचा आहे. मग आपल्याला पुढचे काही सम सॉल्व करायचे आहेत. आजच्या तासिकेमध्ये इथं थांबूया. आणखीन एक प्रॉपर्टी आपण शिकून मग आपण याच्यावरच्या एक्झाम्पलचा प्रॅक्टिस करणार आहोत. सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करताय. सगळेच व्याख्यानं तुम्हाला एका ठिकाणी बघायचे आहेत. सर्कल हा टॉपिकबद्दलसुद्धा कुणाचीही शंका राहणार नाही, अशा रीतीनं पूर्ण करून घेऊया. पुन्हा एकदा गणिताशी मैत्री वाढवूया, सर्वजण शिकूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पुन्हा एक विनंती करतो की आमचं गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करा. आमचा ह्या टेक्निशियनसाठी मंडळी जी आमच्यासाठी काम करत आहेत त्यांचा आनंद द्विगुणित करा. तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर आहात म्हणून ही यंत्रणा पुढे न्यायची आहे. बाळांनो, परत एकदा विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. ओके.